श्री स्वामी समर्थ. तर आता आपण आहेत तामिळनाडूमधल्या मीनाक्षी अम्मन टेम्पल. म्हणजेच मीनाक्षी अम्मन म्हणजे कोण? मीनाक्षी अम्मन म्हणजेच पार्वतीचा अवतार. हे मंदिर आहे सुंदरेश्वर म्हणजे भगवान शिवला समर्पित आहे आणि हे मंदिर 2000 वर्ष जुनं आहे. आणि या मंदिराजवळ तुम्हाला राहण्यासाठी भरपूर हॉटेलचे ऑप्शन्स आहेत. हे मंदिर देवी मीनाक्षी आणि भगवान सुंदरेश्वर यांना समर्पित आहे. पौराणिक कथेनुसार मीनाक्षी देवीचा जन्म यज्ञातून झाला होता आणि ती एक पराक्रमी योद्धा राणी होती. तिने अनेक युद्धे जिंकली आणि अखेर भगवान शिवाशी विवाह केला. हे मंदिर पांड्य राजाने बांधले असून नंतर नायक राजांनी यांचा भव्य विस्तार केला. मंदिरातील रंगीबेरंगी गोपुरे, हजारो मूर्ती आणि हजार खांबांचा मंडप पाहून डोळे खरंच दिपतात. मीनाक्षी अम्मन मंदिर म्हणजेच श्रद्धा, इतिहास आणि कलेचा अद्भुत संगम आहे. तर याला पोंगल म्हणतात. इथलं फेमस आहे तामिळनाडूचं आणि याच्यामध्ये तूप, बदाम, काजू वगैरे सगळं आहे. आणि आपण मदुराईमध्ये आल्यानंतर हे नक्की खाल्लं पाहिजे मला वाटतं, कारण टेस्ट केलं पाहिजे. खूपच छान टेस्ट आहे. आपल्या शाळेतला भात कसा असतो तसंच आहे सेम, पण थोडंसं म्हणजे काजू, बदाम, तूप वगैरे ॲड आहे याच्यामध्ये. सुंदर आहे. आणि तुम्ही जर मदुराई म्हणजे मीनाक्षी अम्मन टेम्पलला जर यायचा विचार करताय तर बघू शकता पाठीमागं माझ्या पूर्ण कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि मला वाटतं याला 3 ते 4 महिने लागतील. खूपच सुंदर मंदिर आहे. म्हणजे थोडंसं आतमधून गेलं तर आपल्याला मधलं सर्व दिसून जाईल, पण बाहेरून पूर्ण त्यांनी पॅक केलेलं आहे, दिसून येत नाही तेवढं. आणि मीनाक्षी अम्मन टेम्पलच्या साईडला हॉटेल वगैरे आहेत आणि क्वालिटी खूपच छान आहे. डोसा आणि महत्त्वाचं म्हणजे पोंगल. आम्ही पोंगल घेतलं होतं. मला वाटलं काय शाळेतला भात आहे, पण नंतर खाल्ल्यानंतर लक्षात आलं. तुला कसं वाटलं? एक नंबर क्वालिटी होती. आणि तुम्ही इथं आल्यानंतर तूप, काजू, बदाम सगळंच त्याच्यामध्ये मिक्स होतं. आणि तुम्ही इथे आल्यानंतर मला वाटतं काही खा किंवा नाही का, पण पोंगल नक्की ट्राय करा. डायरेक्ट तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये घेऊन जाईल ते. तर आम्ही मदुराईमध्ये आता चहा ट्राय करतोय. म्हणजे इथली चहा बनवण्याची पद्धत वेगळी आहे आपल्या महाराष्ट्रापेक्षा. तुम्हाला दाखवून देतो कशी आहे. चला. तर हा चहा घेतला आहे. तुम्हाला माहिती आहे बनवलेली प्रोसेस तर तुम्हाला दाखवली, टेस्ट करून दाखवतो. छान आहे. तर दर्शन वगैरे झालेलं आहे. तर आता आपण निघतो रामेश्वरमकडं. रामेश्वरम, धनुषकोडी वगैरे सगळं पाहणार आहेत आपण येणाऱ्या ब्लॉगमध्ये. मदुराईवरून रामेश्वरमला ट्रेन आहे 9:50 सकाळी 9:50 दररोज असते. आणि तुम्ही इथे सकाळी पहाटे 4:45-5 वाजता जरी आलात तर दर्शन वगैरे होऊन तुम्ही 9:50च्या ट्रेनने रामेश्वरमला जाऊ शकता. मदुराईवरून रामेश्वरमला जाण्यासाठी 150 रुपये तिकीट आहे स्लीपरचं. जर तुम्ही ऑलरेडी बुकिंग केली असेल तर जनरलला बहुतेक 90 रुपये असेल. तर आता आपण मदुराईवरून रामेश्वरमला जातोय आणि तुम्ही मदुराईचा पूर्ण ब्लॉग बघितला असेल. तिथं राहण्याचे, खाण्याचे काय काय ऑप्शन आहेत आणि दर्शन वगैरे कसं घेऊ शकतो हे पण तुम्हाला दाखवलंय. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आपल्या पूर्ण सिरीजसाठी तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजेच रामेश्वरमच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.